सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मधून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास कर्ली, पवन देसाई, प्रियांका विटकर आणि सुनंदा जमादार यांनी निवडणूक रिंगणात उतरताच प्रचाराला सुरुवात केली आहे। सध्या या चारही उमेदवारांकडून प्रभागात होम टू होम प्रचार केला जात असून मतदारांशी थेट संवाद साधण्यात येत आहे। या प्रचारादरम्यान शिवसेना सरकारच्या काळात जनकल्याणासाठी घेण्यात आलेले विविध विकासात्मक निर्णय आणि या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे। विशेषतः महिलांसाठी राबवण्यात आलेल्या योजनांबाबत लाडक्या बहिणींशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात येत आहेत। प्रभाग क्रमांक 19 हा मोठ्या प्रमाणावर हद्दवाढ भागात समाविष्ट असल्याने अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट आदी मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा मानस उमेदवारांनी व्यक्त केलाय। हद्दवाढ भागातून प्रभाग मुक्त करून नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असे मत यावेळी श्रीनिवास कर्ली, पवन देसाई यांनी व्यक्त केले। नमस्कार, मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी उमेदवारी लढवत आहे आणि माझा चिन्ह आहे धनुष्यबाण। या ठिकाणी आम्ही प्रत्येकांच्या घरोघरी ज्यावेळेस आम्ही विनंती करून धनुष्यबाणावर मतदान करण्याचं आम्ही आवाहन करत आहोत आणि त्याला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे। कारण मला लहानाचा मोठा या वस्तीमधले लोकांनी बघितलेले असल्यामुळे त्यांना सर्वांना हवा आणि आपला माणूस, आपला पोरगा असे मला या ठिकाणी संबोधले जाऊन त्यांचे प्रेम मिळत आहे। आणि येणाऱ्या काळात जो 4 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे संपूर्ण महापालिका सोलापूर शहरात, पण मी सभागृह नेता म्हणून या ठिकाणी असताना त्या ठिकाणी दुहेरी पिण्याच्या पाईपलाईनचे मंजुरीच्या वेळेस त्या ठिकाणी आणि त्याच्या उद्घाटनच्या वेळेस आणि ड्रेनेज लाईनचे जो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी आलेली आहे त्याची संकल्पनासुद्धा माझीच होती आणि त्या पद्धतीनं आम्ही संपूर्ण 184 कोटी सुरुवातीला 10 कोटी रुपये टोकन अमाऊंट ठेवल्यामुळेच या ठिकाणी ड्रेनेज लाईन झालेली आहे। आणि एकनाथभाई शिंदे हे उपमुख्यमंत्री असून त्यांच्याकडे नगरविकास खाता आहे आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्याकडे अर्थ खाता आहे आणि पाणी पुरवठा विभाग आमच्याच खात्याकडे आहे, शिवसेनेकडे। त्यामुळे येणाऱ्या काळात आणि गृह खाता, राज्याचे गृह खातासुद्धा आमच्याकडेच असल्यामुळे आम्हाला निधीची कोणतीच कमतरता भासणार नाही आणि आम्हाला जर निवडून दिलात तर आम्ही या ठिकाणचे आता जे विकास झालेले आहे याच्यापेक्षाही सुंदर विकास करून संपूर्ण स्मार्ट सिटी जे बोललं जातं आहे वाक्य, हा खरंच स्मार्ट सिटी करण्याचा माझा या ठिकाणी संकल्पना आहे। आणि लाडकी बहीण योजना कोण दिली असेल तर एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री असताना दिली। त्यांनी आज एकनाथभाई शिंदेनी तर सरसकट सगळ्या महिलांसाठी या ठिकाणी लाडकी बहीण दिली होती, पण आता ते 50% आलेली आहे। पुन्हा त्या सगळ्याच महिलांना सरसकट मिळावं असे या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। आणि 1500 रुपये जो सध्याला मिळत आहेत लाडकी बहिणींना, तो 2100 रुपये कसं करता येईल यासाठी आम्ही सगळे नगरसेवक त्यांच्या समोर जाऊन बसून त्यांच्या मंत्रिमंडळावर आणि मुख्यमंत्र्यांवर प्रेशर घालून 2100 रुपये मिळायला पाहिजे, हा आमची लाडकी बहिणींसाठी आव्हान आहे। नमस्कार, मी पवन हिरण्य देसाई, शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे। आम्ही आकाशवाणी परिसरात डोर टू डोर मतदानाला सुरुवात केली आहे। लोकांचा प्रचंड उत्साह आहे, कारण की आम्ही 5 वर्षाच्या आधी म्हणजे निवडणुकीच्या आधी जे कामं केलं त्याच्यामुळे जनतेच्या मनामनात घराघरात आम्ही पोहोचलेलो आहे, ऑलरेडी पोहोचलेलो आहे। सगळ्यांचा जन आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही जनतेत जात आहोत। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढणार आहे। विकासाच्या मुद्द्यावर रस्ता, वीज, पाणी हेच तर आम्ही 100% देऊच। ह्याच्या पलीकडे आरोग्यासाठी, स्वच्छतेसाठी, पर्यावरणासाठी काय करता येईल का आम्ही ह्याच्यावर जास्त फोकस देणार आहे। जनतेला मी हात जोडून विनंती करतो, यंदा बदल घडला पाहिजे, तरुणांना संधी दिली पाहिजे, तरुणांच्या सोबत शिवसेनेला धनुष्यबाणाला 4ही मतदान केलं पाहिजे, असं जनतेला मी आवाहन करतो।